नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मोहम्मद रफी यांनी केवळ हिंदी गाणी गायली असं नाही, तर मराठी भाषेत देखील अनेक उत्तम रचना त्यांनी गायलेल्या आहेत. पण अनेकदा शब्द, त्याचे अर्थ हे समजून घ्यायला त्यांना थोडीफार अडचण व्हायचीच. आणि त्यांची ही अडचण लक्षात घेऊन एका मराठी संगीतकाराने त्यांना एक मराठी गीत चक्क उर्दूमध्ये लिहून दिलं होतं. त्या संगीतकाराने मालकंस रागात बांधलेल्या एका चालीवर कवयित्री वंदना विटणकर यांनी ते गीत लिहून दिलं. आणि ते गीत होतं शोधीसी मानवा राऊळी मंदिरी. आणि उर्दूवर उत्तम पकड असणारे संगीतकार होते शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पी.एन. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. संगीत, पत्रकारिता, व्यंगचित्र, होमिओपॅथी, फोटोग्राफी अशा विविध क्षेत्रात त्यांचं योगदान अनमोल आहे. आज आपण त्यांच्या जीवनातल्या काही घटनांकडे पाहणार आहोत. लहानग्या श्रीकांत ठाकरेंना फीट येण्याचा त्रास व्हायचा. अशीच एकदा फीट आल्यावर प्रबोधनकारांनी नाटक कंपनीच्या व्हायोलिन वादकाला राग भैरवचा आलाप वाजवायला सांगितलं. आणि काय आश्चर्य, आईच्या मांडीवर असलेल्या श्रीकांतना शुद्ध आली. या चमत्कारामुळे डॉक्टरसुद्धा अचंबित झाले. त्या नाटक कंपनीच्या वाद्यांशी ते कायम खेळत राहायचे. मग प्रबोधनकारांनी त्यांना C.V. पंत वैद्य यांच्याकडे व्हायोलिन शिकण्यासाठी पाठवलं. त्यांच्या तालमीत श्रीकांत ठाकरे तयार झाले. एकदा संगीतकार आणि संगीत संयोजक अनिल मोहिले यांचे वडील बाबूराव मोहिले यांनी त्यांचं व्हायोलिन वादन ऐकून त्यांना उस्ताद बडे गुलाम अली खां साहेबांच्या समोर व्हायोलिन वाजव असं सांगितलं. लवकरच तशी संधी आली. दादरच्या धुरू हॉलमध्ये एक कार्यक्रम होता आणि श्रीकांत ठाकरे व्हायोलिन वाजवत होते. अचानक बडे गुलाम अली खां साहेबांचं आगमन झालं. त्यांनी श्रीकांत ठाकरेंना वाजवताना ऐकलं. त्यांची तब्येत एकदम खुश झाली. स्टेजवर जाऊन त्यांनी त्याचं कौतुक केलं. अरे बच्चे, बहुत सुरीला बजाते हो, और सुनाव. आणि त्या दिवशी ती मैफिल तुफान रंगली. गुलाम अली यांनी त्यांना साथ देखील दिली. श्रीकांत ठाकरे यांच्यासाठी हे झालेलं कौतुक एखाद्या मोठ्या पारितोषिकाप्रमाणे होतं. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा, सोड ना अबोला, हे रफी आणि श्रीकांत ठाकरे या जोड गोळीचं तुफान गाजलेलं गाणं. याशिवाय छंद जीवाला लावी पिसे, शोधीसी मानवा राऊळी अंतरी, हे मना आज कोणी बघ तुला साद घाली, अशी एकापेक्षा एक गाणी या दोघांनी बनवली आणि रसिक प्रेक्षकांनी ती उचलून देखील धरली. श्रीकांत ठाकरे स्वतः उर्दूचे उत्तम जाणकार होते. मराठीतील च चा उच्चार हिंदी गायकांना करता येत नाही, म्हणून रफींच्या गाण्यात च हे अक्षर शक्यतो टाळलं जायचं. फक्त रफीच नाही, तर शोभा गुलटूंपासून ते सुरेश वाडकरांपर्यंत असंख्य प्रतिभावान गायकांबरोबर त्यांनी काम केलं. मराठीतल्या आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी केलेले प्रयोग मराठी संगीतामध्ये अनेक नवीन वाटा निर्माण करणारे होते. श्रीकांत ठाकरे हे गझल संगीतकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक गझला संगीतबद्ध केल्यात, ज्यात मोहम्मद रफी यांचा आवाज होता. उघड्या पुन्हा जहाल्या, हे मना आज कोणी, अधीर याद तुझी जाळीत असे, अशा त्यांच्या गझलांमध्ये प्रेम, विरह आणि जीवनाच्या विविध रंगांचा समावेश होता. संगीतासोबतच श्रीकांत ठाकरे हे होमिओपॅथीचे जाणकारही होते. त्यांनी अनेक लोकांना होमिओपॅथीच्या उपचारांद्वारे मदत केली. त्यांच्या ह्या क्षेत्रातील ज्ञानामुळे अनेक लोकांचं जीवन बदललं. राज ठाकरेंनी त्यांच्या वडिलांबद्दल एका ठिकाणी म्हटलं आहे की वडिलांनी म्युझिक करिअर या एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं असतं तर पुढे जाऊन कुठे पोचले असते. मराठी, इंग्रजी, उर्दू या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. मार्मिक सांभाळण्यात त्यांचा बराच वेळ गेला. पण कुणी जर त्यांना सांगायला आलं की बाळासाहेबांना सांगा ना, मला निवडणुकीत तिकीट हवं आहे किंवा पक्षात पद हवं आहे, तर त्याला माझे वडील म्हणजे सरळ सांगायचे की या घरात येऊ नकोस. माझे वडील ही गोष्ट करायचे याचा बाळासाहेब ठाकरेंनाही आदर होता. ते म्हणायचे की श्रीकांत माझा भाऊ आहे, पण तो राजकारणात लक्ष घालत नाही.
श्रीकांत ठाकरे यांचं 10 डिसेंबर 2003 रोजी निधन झालं. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी संगीतावर प्रचंड प्रेम केलं आणि ते एवढं होतं की त्यांनी आपल्या पत्नीचं नाव मधुवंती, मुलीचं नाव जय जयवंती आणि मुलाचं नाव स्वरराज असं ठेवलं होतं. श्रीकांत ठाकरे अखेरच्या श्वासापर्यंत संगीतासाठीच जगले. आपल्या शब्दांवर, तत्वांवर ठाम राहिले. म्हणूनच आजही त्यांची गाणी आपल्या काळजात घर करून येत. तुम्हाला देखील त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांपैकी कुठलं गाणं आवडतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर शेअर करा, लाईक करा आणि स्मृतिगंधला सबस्क्राईबही करा.